100 गाठलेल्या टोमॅटोचे भाव या आठवड्यात खाली उतरले आहेत। गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 60 ते 70 रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळमध्ये 90 ते 100 रुपये पर्यंत पोहोचला होता। परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस यामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटोला भाव मिळत नाही। पावसामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याने टोमॅटो भाव घाऊक मार्केटमध्ये 20 ते 25 रुपये किलो विकला जात असून किरकोळमध्ये हाच टोमॅटो 50 ते 60 रुपयांवर आला आहे। सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातून आणि कर्नाटक मधून टोमॅटो येत आहेत। काय सांगाल सध्या तर टोमॅटोची स्थिती काय? कारण टोमॅटो किरकोळ मार्केटमध्ये 100 पर्यंत गेले होते, आता एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव काय? विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्याच्यामुळे जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झालाय त्याच्यामुळे मालाची प्रत खालवलेली आहे। आता सध्या एपीएमसी मध्ये पुण्याच्या सासवड भागामधून, सांगलीच्या विटा एरियामधून, त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या बेंगळूर मधून पण माल येतोय, कोलार मधून माल येतोय। त्याच्यामुळे आवक बऱ्या प्रमाणात आहे, पण पावसामुळे रस्त्यावर गिराईक होत नाहीये। सो त्याच्यामुळे इथं मालाचा उठाव कमी आहे, त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये द्यावा लागतोय। त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळे 2 दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्यानं खाली आलेलं आहे। मागच्या आठवड्यात किती पर्यंत गेले होते? मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर 50 ते 60 पर्यंत होते। इथले जे होलसेलचे भाव आहेत ते, आणि किरकोळमध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी 80 ते 100, म्हणजे जसं मालाची प्रत असेल तसे 80 ते 100 किरकोळचे भाव होते। आज अशी परिस्थिती 2 दिवसामध्ये तेच 50-60 विकत होते, त्याच टोमॅटोचे भाव आज 20 ते 25 रुपये इतकेपर्यंत खाली आलेले आहेत। आणि आता किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी 30 पासून 40 रुपये जास्तीत जास्त विक्री आहेत आता सध्याला। मालाची आवक स्थिर आहे, म्हणजे ठीक आहे, म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आहे आता सध्याला। फक्त मालाच्या गुणवत्तेवर पावसामुळे परिणाम झालेला आहे। माझं नाव गणेश अंदाज होतो, आमचा दुकान